2024च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलाय। एक्झिट पोल, राजकीय तज्ञांची आकडेवारी आणि जनतेचा कौल या सगळ्या गोष्टींवर निकालाचा अंदाज बांधला जात होता। 4 जूनला निकाल समोर आला आणि महाविकास आघाडीनं बाजी मारली। पण एका चिन्हावरून मात्र राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात चांगलीच नाराजी दिसून येते आणि या नाराजीचं कारण आहे ते म्हणजे निवडणूक आयोगानं दिलेलं पिपाणी हे चिन्ह। काय आहे हा चिन्हाचा घोळ जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टापू। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट वेगळा झाला। राष्ट्रवादीचं मूळ घड्याळ असलेलं चिन्ह अजित पवार गटाला मिळालं आणि शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं। अनेक ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला तुतारी सारख्याच दिसणाऱ्या पिपाणीचं चिन्ह निवडणूक आयोगानं दिलं होतं। त्यामुळेच पिपाणी आणि तुतारी यातला फरक लक्षात न आल्यानं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला साताऱ्यातली आपली जागा जवळपास 32,000 मतांनी गमवावी लागली अशी चर्चा होताना दिसते। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी पत्रकारांना सांगितल्याप्रमाणे निवडणूक आयोगाकडून अपक्ष उमेदवाराला पिपाणी हे चिन्ह देण्यात आल्यानं मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता। शरद पवारांची तुतारी समजून त्यांनी पिपाणीला मतदान केलं आणि त्याचा फटका शरद पवार गटाला भोगावा लागलाय। पिपाणीच्या या चिन्हामुळे साताऱ्यातले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव झालाय असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय। या चिन्हावर ऑब्जेक्शन घेऊन निवडणूक आयोगाला आम्ही विनंती केली होती, पण विनंती केल्यानंतरही निवडणूक आयोगाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे आता याबाबत ठोस पावलं आम्ही उचलणार आहोत असंही जयंत पाटील यांनी बोलता बोलता सांगितलंय। साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाचे शशिकांत शिंदे यांच्यात लढत झाली होती। उदयनराजेंना 5,71,134 मतं यावेळी मिळाली होती, तर शशिकांत शिंदे यांना 5,38,363 मतं मिळाली होती। म्हणजेच शशिकांत शिंदे यांना 32,771 मतांनी पराभव स्वीकारावा लागला। तर याच मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते संजय गाडे आणि पिपाणी हे संजय गाडे यांचं चिन्ह होतं। संजय गाडे यांना जवळपास 37,062 इतकी मतं मिळाली आहेत। यावरूनच लक्षात येते की तुतारी समजून शशिकांत शिंदे यांना मिळणारी मतं संजय गाडे यांच्या पिपाणी या चिन्हाला गेली आहेत आणि या कारणावरूनच शशिकांत शिंदे यांचा साताऱ्यात केवळ चिन्हाच्या गोंधळामुळे पराभव झालाय अशी चर्चा आता सगळीकडे होताना दिसते। यासोबतच दुसरीकडे रावेर मतदारसंघात सुद्धा पिपाणी या चिन्हानं 43,982 इतकी मतं खाल्ली आहेत असं बोललं जातंय। लोकसभेत शरद पवार 10 पैकी 8 जागा जिंकलेल्या आहेत। त्यापैकी बीडमध्ये सुद्धा पिपाणी चिन्हावर अपक्ष उमेदवार उभा होता। हे चिन्ह नसतं तर कदाचित विजयी झालेल्या बजरंग सोनवणे यांचं मताधिक्य नक्कीच वाढलं असतं। यासोबतच बारामतीमध्ये 14,917, माढ्यामध्ये 58,421, भिवंडीमध्ये 24,625, वर्ध्यात 20,795, अहमदनगरमध्ये 44,597, शिरूर 28,330 तर बीड मतदारसंघात 54,850 इतकी मतं पिपाणी म्हणजेच अपक्ष उमेदवारांनी मिळवलीत। या सर्व मतदारसंघात पिपाणी या चिन्हामुळे मतांचं विभाजन झालं, नाहीतर शरद पवार गटाच्या विजयी उमेदवारांचं मताधिक्य निश्चितच वाढलं असतं। यामध्ये आता दिंडोरीचा विचार केला तर या मतदारसंघात भास्कर भगरे यांनी भाजपच्या भारती पवार यांचा 1,13,199 मतांनी पराभव केलाय। त्यामध्ये शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांना 5,77,339 मतं मिळाली, तर भारती पवार यांना 4,64,140 मतं मिळाली। या दोघांच्या लढतीत बाबू साधू भगरे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती। त्यांच्या पिपाणी चिन्हाने 1,03,632 इतकी मतं मिळवली आणि त्यामुळेच भास्कर भगरे यांचं मताधिक्य जवळपास 1 लाखांनी कमी झालं होतं। यानंतर अहमदनगर मतदारसंघात निलेश लंके यांनी जवळपास 28,000 मतांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केलाय। निलेश लंके यांना 6,24,797 मतं मिळाली होती, तर सुजय विखे पाटील यांना 5,95,868 इतकी मतं मिळाली। यामध्ये पिपाणीवरून अपक्षरित्या निवडणूक लढवणाऱ्या गोरख आलेकर यांनी 44,597 मतं घेतली होती, ज्यामुळे लंके यांचं मताधिक्य कमी झालं। असो, सुदैवाने याचा सर्वाधिक परिणाम केवळ 2 जागांवर दिसून आलाय आणि उरलेल्या 10 पैकी 8 जागेवर शरद पवारांची फौज विजयी झाली आहे। पण असं असलं तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मात्र शरद पवारांना आपल्या तुतारीची नीट ओळख मतदारांना करून द्यावी लागणार आहे। अन्यथा लोकांकडून तुतारीऐवजी पिपाणी वाजवण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज टापू आणि सोबतच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्की शेअर करा।